घेऊन जायचं आहे. आमचे प्रशांतजी माळी सरांचं गाव आहे आणि हेमंतजी पाटील त्याचा कळंबुसरे मनीषजी पाटील माऊली घोडा रायगडमधील सुप्रसिद्ध असा घोडा प्रत्येक शुभ कार्यामध्ये हा फटका या बेली फसला आहे. साडे संघाचा खेळाडू रणजित आणि मात्र इथे काय झालंय जीवनदान. अशा चुका होऊन चालत नाही सामन्यामध्ये. एक चांगला असा झेल होता उंच गेला होता मात्र क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि हा झेल धरतीला दान झाला. एक जीवनदान मिळाला फलंदाज रणजितला. एक धाव मिळाली या चेंडूवर. एका धावसंख्येवर संघ पोहोचते 2 वर. मयूर कावण ज्यानं मागच्या सामन्यामध्ये 6 सफलता आपल्या टीमसाठी मिळवली आणि फलंदाजी करताना 16 धावसंख्येचं योगदान दिलं. त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब मयूरला मिळाला. तो मयूर या वेळी सलामी झालाय. एका धावसंख्ये तो नाबाद आहे. धावसंख्या दापटल्यावर बिनबाद 2. हॅलो पुन्हा हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळाला फलंदाजाकडनं मयूरकडनं. 1 धाव. एका धावसंख्येवर संघ पोहोचतोय 3 या आकड्यावर. बिनबाद 3 अशी धावसंख्या दापटला पाहायला मिळतो. 4 षटकांचा हा सामना असताना प्रेक्षकांची मांदियाळी स्पर्धेला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं या स्पर्धेला यशाची अनेक शिखरे या स्पर्धेने गाठली. तीन धावांनंतर हा जोरदार अपील पंचांकडे झालं. आता मात्र मुकुंदजी गावण साहेबांना मी विनंती करेन आज आपल्या विनंतीला मान देऊन माऊली घोडा या स्पर्धेला आला त्याबद्दल माऊली घोडा आणि माऊली घोड्याचे मालक प्रशांतजी घरत यांचा आपण सन्मान करायचा. अमित दादा आपण माऊली घोड्यांचा स्वागत करा. स्वागत त्यांच्या माऊली घोड्याचं करायचं आहे. ते कधी स्वागत स्वीकारत नाहीये. 2 शब्द बोलायचे ते बोला. हॅलो मित्रांनो आपल्या ना इथं उरण तालुक्यामध्ये आपलं नाव दिलं तुम्ही सगळे प्रेक्षकांनी. खरं सांगतो आपल्या उरण तालुक्यामध्ये माऊली घोडा आणि मी सांगतो आता आवरा गोवडने पिरकून ही सगळी गावं मनात दिली कारण ती सगळी लोक मना म्हणजे पोरासारखं म्हणतात. दादा घरी गोष्ट आता दादाने आपल्याला इथं बोलवलंय दादाने का माऊली घोडा आला पाहिजे इथे आणि खरं तुमचा सगळ्या प्रेक्षकांचा प्रेम आहे म्हणून मी इथं युट्यूबला तुम्ही चॅनल बघता माऊलीला सबस्क्राईब करता या दिसता सपोर्ट देता. आवराच सपोर्ट राहू द्या आम्हाला. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगते गरिबांसाठी घोडा फ्री आहे. फक्त 50,000ची दारू पाजू नका ना. मना सांगायला येऊ नको मी गरीब आहे. जसा गरीब असेल तर मी गरिबांसाठी फ्री आहे. कधी कॉल करा कारण आजच्या घडीला म्हणा माऊलीचं 30,000 पण मिळतात 35,000 पण मिळतात ना 10,000 पण मिळतात. जसा देश तसा वेश. खरं सांगतोय तर तुमचा सगळा प्रेक्षकांचा माझा हे प्रेम आहे म्हणून मी इथपर्यंत आहे. आणि मुकुंद दादांनी मला इकडे बोलवलं. आता ते माझा सत्कार नको फक्त माऊलीचा सत्कार करा कारण माऊलीच्या मुळे मी इथपर्यंत येतोय. बस आपल्याला दुसरं काय नाही. आणि पुन्हा तुम्हाला एकदा सांगते छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड भीमर मध्ये जो रोल केलेला तर तुम्हाला कोणालाच काय माहिती नसेल 2 वर्षापूर्वी ते छत्रपती शिवाजी महाराज कोण झालेले आहेत ते तुम्हाला दाखवते. दादा तुम्ही जरूर पुढे या. पुन्हा मी रिक्वेस्ट करते तुम्ही पुन्हा पुढे या. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो रोल केलता माऊली घोड्यावर बसलेला ते महाराज म्हणजे हे होते. दादा खरी गोष्ट आहे. आणि खरंच सांगतो दादाचा प्रेम रायगड प्रीमियर मध्ये आपला माऊली गेलता सगळ्यांना धननेला दुसरे घोडेवाल्यांचा सगळ्यांना घाम फुटलेला. आणि हसून द्या तुमचा प्रेक्षकांचा प्रेम आहे म्हणून माऊली इथपर्यंत आहे. चला बघा तुम्ही बघू शकता प्रेक्षकांना छोटी छोटी मुलं माऊलीवर बसलेले कारण तो माऊली घोडा लहान मुलांचाच आहे. कधी पण या ना कधी पण बसा.
नक्की प्रसंजी गरज जी कलाकृती आपण रोशन पाटील यांची पाहिली त्या कलेनंतर त्यांना खूप साऱ्या ऑर्डर्स मिळाल्या कला क्षेत्रामध्ये म्हणजे अनेक भूमिका साकारल्या मग त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या असू द्या किंवा अनेक प्रकारच्या रोशनजी पाटील तारागावचा तारा उंच बुरा हा फटका पाहायला मिळाला फलंदाज रणजीतच्या बॅटमधनं आणि यावेळी मात्र चूक होणार नाही यावेळी झेल पकडला गेला पहिला ब्रेक थ्रू मिळवलाय टीम गोबटनेनं आणि पहिला आदरा मिळालाय टीम साडेला भूमिका साकारली रोशन पाटील हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे राजकारण समाजकारण अशा अनेक क्षेत्रामध्ये आहेत तर सर्वांना एकदा सांगू इच्छितो जर या रायगडामध्ये सुप्रसिद्ध असं एक रिसॉर्ट आहे कर्नाल विभागामध्ये 20वा रिसॉर्ट या रिसॉर्टमध्ये कोणाला जायचं असेल जो काही रेट असेल जो काही तिथला तिकीट असेल त्यापेक्षा तुम्हाला अत्यंत कमी दरामध्ये तिकीट दिलं जाईल संपर्क साधा रोशन पाटील तारा अर्थात तिथले मॅनेजर आहेत ते कृपा करून ही संधी आपल्याला या उन्हाळ्यामध्ये 20व्या रिसॉर्टमध्ये नक्की तुम्ही फिरायला जा आणि त्यांचा मोबाईल नंबर नक्की मागून घ्या हा फटका यावेळी पाहायला मिळाला फलंदाजाच्या बातम्या काय झेल लाजवाब झेल समर्थ ट्रॉफी संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट हा झेल पाहायला मिळाला संघनायक निलेशनं हा पकडलाय एनआर ग्रुपचे एमडी आणि आमचे गणेशजी बाविस्कर सर सल्लागार आणि रोशनजी पाटील तारागावचा तारा आणि कंचनजी पालकर स्पीडअप करायचा तत्पूर्वी समर्थ ट्रॉफीचा बोलबाला हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेला आणि हा बोलबाला होत असताना महाराष्ट्रामधील नव्हे तर या जागतिक पातळीवर क्रिकेटचा एक सितारा मिस्टर ISPL विश्वजित ठाकूर सर्वांचा लाडका मोठ्या आणि त्यांचे बंधुराज अर्थात अभिजित ठाकूर छोट्या ज्यानेही क्रिकेटचे अनेक विश्वविक्रम केलेत असे विश्वजित आणि अभिजित ठाकूर यांच्याकडनं या स्पर्धेला मनपूर्वक शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी आणखी काला षटकार किरण पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचा पारितोषिक आलाय आणि पुन्हा एकदा आमचे प्रमुख आयोजक मुकुंदजी गावण साहेब हॅलो खर तर या स्पर्धेचा आनंद घेत असताना रायगड जिल्ह्याचा सुपर डुपर स्टार खर तर हा खेळाडू रायगड पुरता मर्यादित राहिलेला नाही तर हा 7 समुद्र पार पलीकडे गेला आणि त्याचवेळेला इंग्लंड म्हटलं की क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सच्या मैदानात पोहोचलेला आपल्याच विभागाचा उरण तालुक्याचा खेळाडू दुगड गावचा विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूर यांच्या वतीने या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात मिस्टर ISPL त्यांच्या सोबत असणारे रोहन भोईर योगेश भोईर आणि रवी भोईर यांच्या वतीने सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आणि कांचनजी पालकर यांचे जेवाचे जेवलक आहेत रोहन भोईर योगेश भोईर आणि रवी भोईर विश्वजित ठाकूर यांना अभिजित ठाकूर छोट्या मोठ्या यांच्याही जीवाचे जेवलक हे सर्व या सर्व मंडळांच्या वतीनं समर्थ ट्रॉफीच्या या आयोजनाला मनपूर्वक शुभेच्छा आणि आता आपण घोड्यावर स्वार पाहता संदीपजी गावण शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत आणि कडवट खऱ्या अर्थानं हे नेते आहेत आणि आयोजक आहेत आणि नंतर आमचे एनआर ग्रुपचे MD धीरजी राणावत सरांना मी विनंती करेन राजेंद्र भगत सर एक काळचे एक चांगले फलंदाज म्हणून संदीप दादा गावण यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्याच वेळेला आपण पाहिला आणि आणखीन एक चांगला चल क्या बात आहे कॅचेस विन द मॅचेस पकडा कॅच जिंका मॅच अफलातून झेल टिपला आणखीन एक विकेट आणि
करेन आपण जर सामना पाहत असाल तर आमच्या व्यासपीठावर येण्याची कृपा करायची. मुकुंदजी गावण साहेब, अमितदादा पाटील, संदीप गावण या सर्वांची विनंती आपणास की आपण हा सामना पाहत असाल तर कृपा करून एक पाहुणे म्हणून, एक सेलिब्रिटी म्हणून आमच्या विनंतीला मान स्वीकारून या स्पर्धेला आपण या, ही विनंती. सजोते गोलंदाज मोहितचा हा चेंडू सोडून दिलाय. फलंदाजाने चेंडू अतिशय सुरेख पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आला षटक संपल्याचा. अशा 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्ट्यावर धावसंख्या 3-13. थोडीशी नाजूक अवस्था जे हनुमान सार्डे या टीमची पाहायला मिळतो. चालू असणारा सामना श्री गणेश गोबटणे आणि जे हनुमान सार्डे अशा 2 प्रकारचा 2 संघामधला हा घमासान पाहायला मिळाला. थोडासा अडचणीमध्ये संघ स्वतःवर मजबूर, कारण हा बॅटच्या पाठीवर चेंडू जर आला असता तर कदाचित चौकार किंवा षटकार गेला असता, पण तसं काही झालं नाही. चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या धावपट्ट्यावर स्थगित राहिली 13 धावसंख्या धावपट्ट्यावर 3-13. 5 रजनीमध्ये आयोजकांचं कौतुक करावं लागेल. खूप सारं चांगलं नियोजन त्यांच्याकडनं पाहायला मिळाला. आडे बॅटने खेळला. हा फटका गॅपमध्ये जातो की काय असं वाटलं असताना चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि कदाचित धावचीची नामी संधी इथं दबडली गोलंदाजानं. 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येवर संघ पोहोचतोय 15 या आकड्यावर. समर्थ ट्रॉफीचे सर्व आयोजकांची ही आत्मक मेहनत, प्रत्येक मान्यवरांचं मान सन्मान, सर्व या स्पर्धेमध्ये घटकाचं वेळेवर खाणं पिणं, जेवण असो, चहा असो, नाश्ता असो, अशा सर्व सुखसोयी आणि खास करून काजू बदाम, सलाड, ड्रायफ्रूट या सगळ्या गोष्टी इथे पुरवल्या गेल्या आम्हाला. मनपूर्वक आम्ही या सर्व आयोजक कमिटीचं मनापासून आभार मानतोय. पुन्हा एकदा रिबॉस साडन केलं यावेळी आणि यावेळी सक्सेस झाला मयूर. मयूरच्या बॅट मध्ये आला हा दर्जेदार चौकार. तसा प्रकाश आम्ही अष्टमर सरांना पाहतोय. एक चांगले खेळाडू आज पंचाच्या भूमिकेमध्ये. संतोष गावण लारा यांनाही संधी आहे. यानं सुद्धा डान्सिंग अंपायर जर केलं तर खऱ्या अर्थाने हे नाव खूप मोठं जाईल. संतोष गावण साहेबांचं सुद्धा. धावसंख्या धावपट्ट्यावर 3-19. सज्ज होते गोलंदाज रोहित पाटील. 3 चेंडू फेकतो, धावा करतोय, खर्च करतोय 6. पुन्हा एकदा शप्पर झाला, चेंडू भिरकावून दिलाय. अतिशय दर्जेदार 1 बाउन्स आलाय. सीमाला शपार ओव्हर द रोप चौकार. सिंग अंपायर, क्या सुंदर डान्स पाहायला मिळतोय. महेशजी गावण आयोजक, यांचंही खूप श्रेय, खूप कलाकारांना ते घेऊन आले. प्रकाश अष्टमकर आपण पाहताय. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. छोटा भीम, छोटा पॅक बडा धमाका. 23 धावा आपण स्क्रीनवर पाहताय. निर्णय पाटील, आमचे अमित दादा या स्पर्धेचे आणखी एक प्रमुख शिल्पकार. अमित दादांचं योगदान खूप मोठं आहे. 23 धावा बक्षिसांची खरंच पाहायला मिळाली संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्व घटकांना. बघा महेश गावण साहेबांचं प्रेम किती आहे बघा. 23 धावा धावपट्ट्यावर. ड्रायफ्रूट आम्हाला येतोय खायला.
23 धावा धावपटलावर 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3-23 चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आमचे निर्णय दादा जगन्नाथ पाटील ज्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सदस्य आहेत त्यांचंही योगदान गोपटणी टीमसाठी नेहमी राहिलंय. 23 धावा धावपटलावर 3 बाद झालेत. सज्ज होते गोलंदाज रोहित, एक अनुभवी असा खेळाडू या टीमचा. हा चेंडू केलाय पुन्हा एकदा पॉईंटच्या रिझनमध्ये गेलाय. 1 धाव 2 धावाही पूर्ण 2 धावसंख्या संघ पोहोचते 25 ला. पॉईंटच्या रिझनमध्ये हा चेंडू गेला जिथे आपले पांदेवी गावचे मयूरजी पाटील यांचा एक चायनीज खूप सुंदर आहे. पहिल्या रात्रीमध्ये आम्ही आस्वाद घेतला मयूर पाटील यांचा. चायनीज खूप आहेत, भूमी चायनीज, मावळी चायनीज, आमचा ओम साई धाबा, सुजित आट्टा, ओम साई सोरमा, शाहिद भोईर, विजय भोईर. टेस्ट मागवा पाहिजे आम्हाला. आमचे काही समालोचक मित्रांची पंचांची विनंती आहे आणि प्रिय दिलं या सर्व लोकांनी प्रेम दिलं आम्हाला. धावसंख्या धावपटल्यावर 25. हा चेंडू मात्र अतिशय जबरदस्त देखना, प्रॉपर टायमिंग, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर, मिळतील या चेंडूवर 6 धावा. मनात नेहमी जिंकण्याची आशा असू द्या. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. वेळ बदलण्याची ही ती संधी आहे. तत्पूर्वी सन्माननीय स्काय नेट इंटरनेटचे सर्व्हिस गोवडणे मंगेश पाटील आणि विनय पाटील मोफत सर्व ही वायफाय सेवा आहे. तत्पूर्वी क्रिकेट धर्म मानणारे सन्माननीय अविनाश मामा इरवाडी यांच्याकडनं या स्पर्धेला मनपूर्वक शुभेच्छा आल्यात. ज्यांना क्रिकेटला धर्म मानला अशा अविनाश मामा इरवाडी यांच्याकडनं समर्थ ट्रॉफीला मनपूर्वक शुभेच्छा. स्काय नेट इंटरनेटचे सर्व्हिस गोवटणे या नेटचे मंगेशजी पाटील आणि विनय पाटील यांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारायला आपण या. स्काय नेट स्कोर काय झालाय 31. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर स्कायनेट इंटरनेट सर्व्हिस हाय स्पीड, चांगली ही सर्व्हिस आहे वायफाय सेवा. हा पुलटा चेंडू होता, अपील झालं एलबीडब्ल्यूचं. 95 फेटाळलं. धावसंख्या धावपटलावर 3.1 चेंडूच्या नंतर 3 बाद 31. स्वस्तिक गावंड हा नवीन गोलंदाज ज्यानं मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली होती. इथं रिव्ह्यू असेल थर्ड अंपायर या आमची एमडी या नीरजजी राणावत सर या. पुन्हा एकदा ज्या हनुमान गुबटणे संघाला बक्षीस आलंय. गुबटणे संघ जर हा सामना जिंकताय तर ग्रामपंचायत गुबटणेच्या विद्यमान सदस्य आमच्या ताईंचे यजमान निर्णय जगन्नाथ पाटील यांच्याकडनं 1000 रुपये असतील. धावसंख्या एकट्याने फेल डिलिव्हरी 15 इशारा आलाय. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू. निर्वाळा आमची नीरजजी राणावड सरांचा दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आहे ज्यानं आम्हाला 10 वर्षाची आमची मैत्री आहे. 10 वर्षामध्ये आतापर्यंत 4 त्यानं आम्हाला टी शर्ट आणि जॅकेट त्यानं आम्हाला दिलं. असे नीरजजी राणावत सर, मनापासून आम्ही त्यांचंही आभार मानतोय. येणार पॅनर ते सर्वांना खुश करत असतात आणि नेहमी त्यांना आम्ही पाहत असतो. जेव्हा कार्याचं कीर्तन असतं ना त्यावेळी ते येत असतात आणि त्यांचं एक प्रेम खूप चांगलं आहे. एका चांगल्या कंपनीत ते जॉबला आहेत, खूप चांगले माणूस आहेत, खूप सारे व्यक्तिमत्व आहेत. मधून आम्हाला फोन करून ते बोलत असतात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी फसला चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या धावपटलावर 31. स्वस्तिक गावण एक अनुभवी खेळाडू या टीमचा. दोन्ही संघांमध्ये आपण जर खेळ पाहता मयूर गावण सर्वांना इम्प्रेस केलं या खेळाडूनं. आतापर्यंत 8 चेंडू खेळला, 20 धावा ज्यानं बनवल्यात. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्यानं मिळवला, ज्यामध्ये त्याने 6 सफलता आणि फलंदाजी करत असताना 16 धावसंख्या ज्यानं उभारल्या होत्या तो हा मयूर गावण. शेवटचे 4 चेंडू असतील पहिल्या पूर्वार्धामधील. समोर फलंदाज कैलास.
यामध्ये हा यॉर्कर चेंडू होता, लॉंग ऑनच्या मध्ये खेळलाय. रोहित थोडासा फंबल झालाय. एकच धाव, एका धावसंख्येने संघ पोहोचते 32 या आकड्यावर. आता स्ट्राईक मयूर गावांवर आली, ज्यानं या सामन्यामध्ये आता पण चांगली फलंदाजी केली. 20 धावसंख्येचा नाबाद आहे. शेवटचे 3 चेंडू कशा प्रकारे तो फेस करणार आणि कशा प्रकारची धावसंख्या या पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ते बघायचं. एक अनुभवी खेळाडू आहे जो वास्तव्य खऱ्या अर्थानं नवीन पंच विभागामध्ये करत असतोय, पण साडे गावासाठी चांगला क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि साडे गावासाठी आमचे सुशांतजी माळी, माधवजी मात्रे आणि हेमंतजी पाटील या सर्वांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा आहेत. सर्व हे चांगली मंडळी, समालोचन आणि क्रिकेट क्षेत्राला धर्म मानणारे तथा विद्याधरजी गावण, आदर्श शिक्षक आवरे यांच्याकडून सुद्धा या समर्थ ट्रॉफीला शुभेच्छा आलेल्या आहेत. 32 धावपटलावर शेवटचे 3 चेंडू पहिल्या पूर्वार्धामधील. थोडासा सामना स्पीडअप करायचा आहे, जास्त वेळ आता काय आपण घालवू नका. आज अंतिम दिवस, अंतिम रजनी आहे, ज्यासाठी केला होता 8 तास. शेवटची रजनी गोड जावी त्या उद्देशाने आज शेवट गोड होईल. पुन्हा एकदा हा चेंडू होता अतिशय वेगामध्ये, त्यामध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं टीम गोवटणेकडनं. 2 धावा या चेंडूवर नशिबाने मिळाल्या टीम साडेला. पंतंत इशारा लेग बाईचा. 2 धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या धावपटलावर 34. प्रकाश अष्टमकर सर अलिबागहून ते खास आज इथे आले आहेत. सर्व काही या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. सर्व गुण संपन्न कशी असावी याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे समर्थ चषक 2025 हे दैदीप्यमान असं आयोजन. 34 नंतर हा फटका खेळलाय गॅप मध्ये. पायचा चेंडू, धावा किती येतील? या धावा आल्या चेंडूवर 6 धावा. आणखी एक आत्मविश्वास वाढविलेला साडे टीमसाठी आला हा षटकार. बघा डान्सिंग अंपायर. आई एकविरा इव्हेंट जेवढे कौतुक करावं तेवढे कमी आहे. काय क्लिअरिटी आहे, काय एडिटिंग आहे. आई एकविरा इव्हेंटचं खूप कौतुक करावं गेलं या वाहिनीचं. 40 नंतर हा चेंडू खेळला, या बीट झेर उडालाय आणि मात्र रोहित कडनं ती चूक होणार नाहीये आणि मात्र इथं सफलता मिळणार गोवटणे टीमला. आणि इथं मात्र पूर्वार्ध संपलाय. अशा अर्थाने धावपटल्यावर धावसंख्या जवळ 41 धावांचं आव्हान समोर आहे गोवटणे टीम समोर. 41 धावांचं आव्हान पार करेल की या धावांपासून रोखलं जाईल याचं धावतं समाज पुढे एकदा आपण ऐकूया. आमचे चेतनजी स्वामी, मी त्यांची वाट पाहत होतो पहिल्या दिवसापासून. त्यांचं नाव आम्ही उल्लेख केलाय. केळवणे गावचे सुपुत्र आहेत ज्यांचा गोड आवाज आम्ही अनेक वेळा पाहिलाय. खास करून पनवेल विभागामध्ये त्यांचं समालोचन आम्ही ऐकत असतोय. केळवणे विभागामध्ये खूप सारं प्रेम आम्हाला व्यक्तिमत्वानं दिलं. असे आमचे साथी समालोचक मित्र चेतन स्वामी सरांना विनंती करेन की आपण ही इनिंग करायची आहे. थँक्यू. चला टॉस साठी पुढचे दोन्ही संघ या पाणदिवे आणि पिरकोन आणि प्रकाश अष्टमकर यांचा डान्स पाहून आता गणेश भाविष्कर यांनी मोठी घोषणा केली आहे. पुढच्या वर्षी ते देखील डान्सिंग अंपायर बनतील. क्या बात आहे, मोटिवेशन आहे. मंगेश पाटील ज्यांच्या वतीनं आम्हाला वायफायची सेवा उपलब्ध झाली त्यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. सध्या आपण 21व्या शतकामध्ये जगत आहोत, त्यामुळे विज्ञान युग या विज्ञान युगामध्ये आता हे खतर फार गरजेचं आहे. वायफाय सेवा आणि संपूर्ण स्पर्धा जगभर प्रसिद्ध करण्याचं काम या ठिकाणी आई एकविरा इव्हेंट या चॅनलच्या वतीने केलं जातं. आमचे माजी थेट सरपंच, विद्यमान सदस्य दिघाटी ग्रामपंचायत आणि सरपंच चषकाचे दमदार आयोजक अमित पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दिघाटी नगरीमध्ये सर्वात मोठं आयोजन एकत्र अमित पाटील यांच्या माध्यमातून ते आयोजन पाहिलं. इंग्लिश मीडियमचे चेअरमन आदरणीय अनंता गावण साहेब यांना विनंती सर आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या उपस्थितीमध्ये हा टॉस त्या ठिकाणी संपन्न होईल.
अनंत गावण इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस तिथे संपन्न होता आणि या सत्रामध्ये आवाज ऐकायला मिळेल आमच्या केळवणे गावचे खतर एक दमदार समालोचक चेतन स्वामी. हॅलो हॅलो धन्यवाद रोशन पाटील सर. आपण थारा गावचा सीताराम नो डाऊट रोशनजी पाटील यांचा आवाज ऐकला. त्याचबरोबर आमच्या सोबत सोडलं गेलं आमचे गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे साहेब. त्यानंतर आपण पाहिलं असेल चिरनाळ गावचा बुलंद आवाज यांच्या माध्यमातून आपण कित्येक स्पर्धामध्ये आपण आवाज ऐकला. त्यानंतर तिरंगा चषक झाला. तर तिरंगा चषकाचे एक यशस्वी आयोजक नो डाऊट राजेंद्र भगत साहेब. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्वे देव सर्व कार्य सुसर्वदा. 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती देव बाप्पा गणपती. प्रथम गणना करूया स्पर्धेच्या माध्यमातून. कोटी कोटी प्रणाम. जगणारे मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता. तो आपला शिवबा होता. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. तसेच अग्रिकोल्यांचा आराध्य दैवत अग्रिकोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा माते सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मानवंदना देऊया. तसेच स्वर्गीय लोकनेते दीपावली साहेबांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नक्कीच मानवंदना देऊन या स्पर्धेला आपण करूया सुरुवात. समरदशक 2025 से भव्य तिवत थरार आपण पाहताय. 5 रतीची स्पर्धा. हे अंतिम दिवस अंतिम मात्र नक्कीच रात्र पाहताय. हे थेट मात्र नक्कीच आपल्याला पाहताय. ही सामना रंगताना पाहायला मिळतोय. टीम सारडे विपक्ष गोवटने बिग फाईट मध्ये नक्कीच झाली. पहिला सत्र मात्र नक्कीच समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये जवळजवळ धावा काढल्यात. आपण पाहिलं असेल टीम सारडे संघाने 24 चेंडूमध्ये जवळजवळ 41 धावा कुठल्या गेल्यात. 40 धावा आणि 41 टार्गेट सेट केलं गेलाय. सलामी जोडी मैदानात दाखल झाली. आपण पाहताय या गोवडने संघाकडून स्ट्राईक एंड वरती निलेश मात्रे रोहित पाटील रोहित मान म्हटलं तरी अवघडणार नाहीये. टीम गोवडने संघात नॉन स्ट्राईक एंड वरती ज्याने आजच्या रात्रीमध्ये कॅच ऑफ द नाईट कॅच ऑफ द टुर्नामेंट ज्याने खरं तर झेल पकडल्या तो निलेश मात्रे. तर गेम ऑन. पंचाचा मात्र नक्कीच हिरवा कंदील आमच्याकडे खरं तर पेटला गेलाय. तर बॉल ट्रॅक वरती आपण पाहताय साडे संघाची रन मशीन नो डाऊट सुलक्षण मात्रे बॉल ट्रॅक वरती राईट ओव्हर द विकेट. 24 मध्ये करायचे तुम्हाला जवळजवळ 41 धावाची गरज. पहिला चेंडू ब्लॉक हॉल. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला गेला. चॉपकायचा प्रयत्न होता. स्वतःच्या पॉईंटमध्ये चांगली फिल्डिंग एकदम कंप्लीट श्रीकांत झाला. आपण पाहिलं असेल टीम गोवंडे संघाचा आणि रोहित पाटील याचा 4 षटकामध्ये 41 ची गरज आहे. या धावा मात्र नक्कीच आपण कित्येक मध्ये डिफेंड होताना पाहिल्यात. त्या सुद्धा चेसिंग होताना पाहिल्यात. परंतु हा सामना जिंकेल कोण. जो जिंकेल तो टिकेल या स्पर्धेमध्ये. जो हरेल तो या स्पर्धेत टट्टा बाय बाय करत आपला मात्र नक्कीच घरता प्रवास मात्र नक्कीच करेल. समोर फलंदाज आपण पाहताय ज्याने अप्रतिम झेल पकडला तोच निलेश मात्रे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. पहिला गुडघा वाकवला. त्यानंतर चेंडूला पाठवला. बॉल लाईनच्या बाहेर. फलंदाज निलेशच्या बॅट मधून पहिला धमाका षटकार. आपण पाहिल्यास या स्पर्धेचे मुख्य आयोजक नो डाऊट अमितजी पाडे साहेब. तब्बल 200 रुपयाचा पारितोषिक. स्ट्राईक पंच आपण पाहताय. प्रकाश अष्टमकर यांच्यासाठी घडतं 200 रुपयाचा पारितोषिक. अमितजी पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक. त्याचबरोबर मुकुंदजी गावण नो डाऊट दमदार मुकुंद गावण एक दमदार आयोजक. 5 रातीची घडतं ही स्पर्धा. 7 धावा लागला. स्कोर करतो 2 चेंडूचा मात्र नक्कीच वाजवी के संपल्याकडे अद्याप 4 चेंडू होणे बाकी असते. राईट ओव्हर द विकेट. सुलक्षण ब्लॉक हॉल खोदून काढलाय. समोरच्या फलका सजवला होता. फिल्डर आहे तैनात. उचल फेके धोक्याची घंटा. तोपर्यंत पंचांचा इशारा. इट्स नॉट आउट. 2 धावा कंप्लीट.
अजून 2 धावा ऍड होतील चेंडूवरती. धावा लागल्या, धाव पडलं होतं आपल्याला पाहता आपण. 9 धावा बिनबाद 9 अशी एक दमदार सुरुवात करताना आपल्याला पाहिलं असेल टीम श्री गणेश गोवटणे संघ. तीन चेंडूचा वाजविकेट संपला गेलाय आणि 9 धावा लागल्या तर स्कोर कार्ड वरती एक दमदार सुरुवात करताना आपण पाहिलं असेल टीम श्री गणेश गोवटणे संघ. पहिला चेंडू 1, त्यानंतर मोठा धमाका निलेशच्या बॅट मध्ये, त्यानंतर ब्लॉक होता खोदून काढला, त्यानंतर आपण पाहिलं असेल चांगली फिल्डिंग, त्यानंतर चांगला बॅकअप सुद्धा पाहायला मिळाला. 2 धावा झाला ऍट. इथून कमबॅक करावा लागेल सुलक्षण मात्र याला, कारण 9 धावा अद्याप खर्च केल्यात. असून एक पूल पॉवरफुल फिल्डर होता त्याने त्याच्या डोक्याच्या वरतून टाटा बाय बघा अजून एक ठोकला गेलाय. षटकार फलंदाज निलेशच्या बॅट मधून. चला आदरणीय आपण पाहिलं असेल हर्षित बुडे यांना विनंती करतो प्लीज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. हर्षितजी बुडे 2 षटकार ठोकून या मॅचची हवा काढल्या. पहिल्यांदा आपण पाहिलं असेल निलेश, मात्र निलेश आला आणि निलेशचा बॉल बाला मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला. अद्याप चेंडू फेस केले 3, त्यामध्ये 2 मोठे धमाके निलेशच्या बादबद्दल पाहायला मिळाले. चार चेंडूमध्ये जवळजवळ 15 धावा कुठल्या गेल्यात. अद्याप 2 चेंडू बाकी असतील. या मॅचची हवा काढल्या. फलंदाज असेल आपण निलेश मात्रेच्या माध्यमातून आग ओकणारी फलंदाजी निलेशच्या माध्यमातून पाहिली असेल. एक चांगला झेल पकडला, त्यानंतर मैदानात उतरला फलंदाजीसाठी, त्यानंतर मोठे धमाके रन टॉप ओव्हर द विकेट सुलक्षण ब्लॉक होल चॉप केला चेंडूला. फिल्डर आहे तैनात, फक्त मी सिंगल धाव डबलचा कन्वर्ट. 2 धावा झाले ऍट. हे 1 किंवा 2 सेकंड चुकी मात्र नक्कीच तुम्हाला 1 किंवा 2 धावेमध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळेल आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा झाले आणखीन ऍड या 5व्या चेंडूवरती. धावा लागल्या, धाव पडला होती तब्बल 17 धावा बिनबाद 17 अशी एक दमदार सुरुवात करताना टीम श्री गणेश आपण पाहताय गोवटणे संघ. शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल. 19 चेंडू मध्ये जवळजवळ अद्याप तुम्हाला करायचे 24 धावा. 19 मध्ये 24 हा चेंडू मात्र नक्कीच चांगला फेकावा लागेल. गोंदीची मार्ग होती पाहता आपण सुलक्षण मात्र याला. शेवटचा चेंडू पडल्यानंतर बाहेर थोडंफार मात्र नक्कीच वलण घेतला. तोपर्यंत पंचांचा मात्र नक्कीच इशारा डॉट चेंडू. 6 चेंडूचा वाजविकेट संपला गेलाय. धावा लागल्या, धाव पडला होती तब्बल 17 धावा बिनबाद 17 अशी एक दमदार सुरुवात पाहायला मिळतोय. डीजे घरात यांचा आपण सन्मान करूया. या मी बिंदुताईने विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि विद्यमान सदस्य इराजे गरज साहेबांच्या सौभाग्यवती आणि विद्यमान सदस्य पंचायत समिती सदस्य इराजे गरज साहेबांच्या सौभाग्यवती माजी सदस्य नवीन सेवा
जयश्री गरज साहेब आपण या आपला सन्मान पण स्वीकारायचा. ओटो चेतन स्वामी सर. शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल. हो मात्र नक्की चेंडू पाहायला त्याला नाहीये या वेळेला. दांडी 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 गुल. 2 षटकार ठोकणारा फलंदाज बाद होईल. निलेश म्हात्रे बॅक टू द आउट. फलंदाज बाद झाला निलेश म्हात्रे. हा गोकणारी फलंदाजी केली परंतु अंतिम क्षणी सुलक्षण नाही तर क्लीन बोल्ड केला. दांडी गोल केली आहे. त्यानंतर परतीचा प्रवास करायला मात्र नक्कीच भाग पडला गेलाय. बॅट्समन मध्ये दाखल झाला इंडिया नंबर 3 आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावर स्वस्तिक गावण. तर बॉलिंग मार्ग होती पाहता आपण मयूर गावण. मयूर गावण बॉन्ड ट्रॅक होती पाहता आपण 18 मध्ये करायचे 23 धावा. ज्यांना पहिल्या इनिंग मध्ये जवळ 26 धावांची भारदार मात्र नक्कीच केली होती. तोच बॉलिंग मार्क होती आलाय. एक चांगला षटक फेकून आपल्या टीमला बॅक करून द्यायला लागेल. आपण पाहिला असेल मयूर गावण याला म्हणजे 18 मध्ये करायचे जवळ 23 धावा. सोपं समीकरण आहे पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा पत्ता नाहीये. मोठा फटका स्टँड अँड डिलिव्हर. पुलचा फटका पॉवरफुल. रोहितच्या बॅट मधून हिटमॅन स्टाईलने चेंडू पाठवून दिलाय समोर. षटकार उशिरा का होईना षटकार ठोकला गेलाय. रोहित पाटील मी पहिलेच म्हटलं होतं गौवटणे संघाचा रोहित मान हे मैदानाच्या आतमध्ये का मला ओळखलं जातं हे दाखवून देताना स्टँड अँड डिलिव्हर मयूर गावणकर नक्कीच प्रतिला चढवला गेलाय. स्वॅग से करेंगे स्वागत. मयूरचं तर स्वागत केलं षटकारानं. आपण पाहिल्यास तर धावा लागला धावपडली 24. एक विकेट. स्लोवर वन ब्लॉक हॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला गेला. पूर्ण बस्त काम डायरेक्ट हिट झाली. पंचांचा इशारा अद्यापही बाकी आहे. इट्स नॉट आउट. स्ट्राईक पंच आपण पाहता डान्सिंग अंपायर यांच्या भूमिकेत मात्र नक्कीच आपण पाहताच डॉट चेंडू फेकला गेला. हेच करावं लागेल. जेवढे चेंडू डॉट फेकले जातील तेवढं मात्र नक्कीच मॅच मध्ये कमबॅक करेल टीम पायाचा सारडी संघ. मयूरजी गावण आपण पाहिलं असेल पनवेल इथे पिल्ले कॉलेज आहे ना त्या कॉलेजमध्ये करता सराव करताना आपण कित्येक या करता मैदानावरती नक्कीच कित्येक वेळा आपण पाहिलं असेल. येस तिसरं पंच मला नक्कीच मागण्या केल्या. चला पंच. इट्स अ नॉट आउट. पंचाचा निर्णय आला आमच्यापर्यंत. नॉट आउट. डॉट चेंडू फेकला गेलाय. 16 मध्ये करायचे 17 धावा. इथून मात्र नक्की चांगला चेंडू प्रत्येक चेंडू डॉट मात्र नक्की तुम्हाला फेकावं लागेल. या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल टीम सारडे संघाला. एक वेळा इव्हेंटच्या माध्यमातून आपण उत्तम क्रिएट आणि उत्तम क्वालिटी आपण पाहताय. हे दृश्य मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रंगताना पाहायला मिळतोय. 16 मध्ये करायचे 17 धावा. स्ट्राईक एंडमध्ये षटकार ठोकणारा 3 चेंडूचा फेस केलाय आणि 7 या आकड्यावरती खेळतोय. नो डाऊट रोहित पाटील. ओहो पुलकरचा प्रयत्न बॅटची काढा. थोडा फंबल झाला. त्यानंतर पहा लॉंग लेगला खतर फिल्डर आहे प्रचंड वेगाने येतोय. सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा आणखी झाल्यात ऍड या चेंडूवरती. थोडा फंबल झाला. त्यानंतर चुकीची थ्रो. 2 धावा झाल्यात ऍड. 15 मध्ये करायचे 15 धावा. हे इसवीच्या मध्ये नक्की झालाय. 15 मध्ये 15ची गरज.
26 लॉस ऑफ 1 विकेट्स अशी दमदार सुरुवात करतात टीम आपला असलेला श्री गणेश गोवडणे संघ. निलेश बत्रे बाद झाला परंतु त्यानंतर रोहित पाडेलचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला. हल्ल्याला खतर षटकार ठोकळा पर्यंत रोहित पाटील याने. त्यानंतर मयूर गावांचा विचार करता 3 चेंडू अद्याप फेकले गेलेत. 8 धावा खर्च केले, अद्याप 3 चेंडू बाकी असतील. 15 मध्ये करायचे 15 धावा अद्याप आपण असेल. राईट मावरती विकेट मयूर गावण. स्लोवर वर हलक्या तर फुल टॉस होता. फुल टोल वसूल करणारा असून एक ठोकला गेलाय हलक्या त्याला ग्लास करून. चेंडू चाललाय दन 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 करत सीमारेषा पार. पंचांचा इशारा चौकार. मात्र पाले संघाकडून आणि खरं तर पाले गावचे सुपुत्र आहेत त्यांच्याकडून नक्कीच हे प्रेम गोवंड संघासाठी आणि रोहित पालेसाठी. चौका ठोकला गेलाय. 14 मध्ये करायचे 11 धावा. पुढचा फटका पुन्हा एकदा कळत तर खेचला चेंडूला. फिल्डर आहे त्यांना चांगले फिल्डिंग. फक्त म्हणजे सिंगल धाव. 1 धाव मात्र नक्कीच ऍड झाली. अद्याप चेंडू एक बाकी असेल या षटकातील. 31 धावा लागल्या स्कोर करते. 1 विकेट आपण पाहिले असेल. 13 मध्ये करायच्या जवळ 10 धावेची गरज. सोपं समय करणार आहे परंतु एखादा षटका मात्र नक्कीच मॅजिकल स्पेल मैदानाच्या अंदर फेकायला लागेल टीम आपण असेल साडे संघाला. परंतु फेकेल कोण, विकेट पटकावेल कोण हा प्रश्नचिन्ह पडला आता टीम जयनमान साडेच्या प्रेक्षकांना. पुढे सरसवट डान्सिंग अटॅक हवाई सफर होतोय. चेंडू थांबणार नाहीये. हा चाललाय बॉर्डर बाहेर आलेल्या स्वस्तिकच्या बॅट मधून मोठा धमाका षटकार. त्यांना फक्त त्या खुर्च्यांवर बसायचं आहे. बाकी प्रेक्षकांना खाली बसा. उगाच काही प्रॉब्लेम झाला दुखापत तुम्हाला होईल. आपला सामना चांगला चालू जिंकत चाललाय. उगाच काहीतरी वेगळं होईल. धन्यवाद. कृपया विनंती असेल करा पाहिलं असेल आपण अंतिम रात्र आहे. अंतिम रात्री काही मात्र नक्की सामने राहिलेत. तुम्ही मात्र नक्की सहकार्य केला तर ही स्पर्धा मात्र नक्कीच पुन्हा एकदा सफल होईल आणि ही स्पर्धा काही करता वर्षामध्ये पुन्हा एकदा आपल्या पुढच्या वर्षी पाहायला मिळेल जर तुमचा सहकार्य असला तर. आणि तुमच्याशिवाय करता ही स्पर्धा नाही आहे परंतु तुम्ही सपोर्ट करणं नक्कीच गरजेचं आहे. धावा लागल्या धाव पडले तब्बल 37 धावा 1 विकेट 2 षटकामध्ये पाहिजे असेल. 12 मध्ये करत आहेत फक्त 4 धावा. 12 चेंडू 4 धावेची गरज. जिंकण्यासाठी पाहिजे आपण टीम श्री गणेश गोवटे संघाला. बॉल ट्रॅक होती पाहता आपण उज्ज्वल हा गोंधळ झालाय. 12 मध्ये 4 करायचे आहेत. एखादा मोठा फटका मॅच फिनिश. 12 मध्ये 4 ची गरज. स्ट्राईक येण्यावरती रोहित पाटील. 6 मध्ये खरं तर 14 वर खेळतोय तर स्वस्तिक गावण आला आणि स्वस्तिक गावणने खरं तर बॉलला पाठवून दिला बॉल लाईनच्या बाहेर. 6 धाव नक्कीच खेळतोय. चला 12 मध्ये 4 काय थोडं स्पीडअप करा. टीम आपण पाहिलं साडे संघ. 12 मध्ये 4 ची गरज. राईट मोर द विकेट उज्ज्वल पाटील. स्लोवर पीक केलाय. आला रे आला गोवटे संघाचा रोहित पाटील आला. फक्त आला नाहीये तर मॅच मात्र नक्की संपवून दिलाय. षटकारामध्ये नक्की सामना संपवलाय. MS धोनी स्टाईल मध्ये फिनिश करून सामना जिंकला टीम गोवटे संघ. वॉल प्लेट आणि हार्ड लक टीम साडे संघ. डीजे क्रिकेट स्पर्धा मानाची तिरकोण गावात समर्थ चषक क्रिकेट स्पर्धा मानाची. या उरण तालुक्यात होता या चर्चा मुकुंदा गावांची. या उरण तालुक्यात होता या चर्चा मुकुंदाच्या नावाची. चर्चा होत आयोजक मुकुंदाच्या नावाची. चर्चा होत आयोजक अमित पाटील नावाची. बांधी साहेबांचा मुकुंद दादा खास. उरण तालुका
विकास कामाचा ध्यास, त्याचा विकास कामाचा ध्यास, त्याचा विकास कामाचा ध्यास. आमदार महेश बालदी साहेबांचा मुकुंद दादा खास. हॅलो, पांदिवे संघ चला लवकर निर्णय करा आपल्या काय असेल त्या. चला पांदिवे संघ आपला निर्णय काय असेल तेवढेच घ्या. आणि गोवटणे संघाने आपली बॅटिंग आहे तर लगेच आपण ही उतरायचं आहे. आणि 200 रुपये पारितोषिक आहे. या स्पर्धेमध्ये प्रमुख आयोजक अमित दादा गावंड दादा अमित दादा